हरिओम. आज सोमवार 25 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की आपण भगवंतासाठीच आलोत. ऐकूया. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरं आहे असं वाटतं. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत सर्व मिथ्या असणारं जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो. जे चिरकाल राहतं तेच खरं सत्य. आपला मार्ग चुकलाय एवढं जरी समजलं तरी सत्याकडे जाता येतं. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथं भंगतं तो मार्ग खास चुकीचा आहे. मुळा गुळाच्या खड्याला चिकटतो पण मान तुटली तरी सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही. याला काय करावं? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येणार की नाही. आपलं समाधान का बिघडतं बरं? आज आहे त्यापेक्षा निराळं असावं असं वाटतं म्हणून. जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधलं तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधलं तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त फक्त भगवंताजवळ आहे. खरं म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही आणि म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचंच होतं. म्हणून हे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावं. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झालं की समाधान होतं. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असं म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलोय. त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते देऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हा स्वास्थ्य मिळेल आणि मग त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं. त्याचं गुणवर्णन नाही का बघू. त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामच सर्वस्व मानावं. नामात काय ते घेतल्याने सर्व काही कळून येतं. खरं आहे ना. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचं असतं आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येतं. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय. हरि हरिओम तत्सत. हरिओम.